श्रीराम जय राम जय जय राम। विषयाची व लौकिकाची आस सोडावी। आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते। आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच। आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो। साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते। नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात, हे कारण का सांगावे? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात, असे आजवर अनेक संतांनी सांगितले। मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारील, त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते। त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो। खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही। एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो। मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते। तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले। चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे। वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो। मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो, आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो। म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले। दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही। राजा सुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो। भगवंताने उद्धवाला सत्समागम कर म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते। मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये। विषयासाठी आपण मनभर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही। मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे। लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे आले? श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे। एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी। श्रीराम जय राम जय जय राम। श्रद्धेची श्रीमंती। सन 1947 साली श्री महाराजांची काही जुनी मंडळी मालाड येथे जपासाठी येऊन राहिली होती। त्यांच्यामध्ये सांगलीचे श्री हरिपंत हरदास उर्फ हरिपंत मास्तर होते। ते स्वतः कीर्तन करीत। त्यांच्यापाशी एक जुनी जीर्ण झालेली वही होती। त्या वहीमध्ये कीर्तनाला उपयोगी अशी मराठी व हिंदी पदे आणि मराठी व संस्कृत श्लोक लिहिलेले होते। मी ती वही वाचायला आणली। तिच्यात लिहिलेल्या पदांचे व श्लोकांचे मला महत्त्व वाटले नाही, पण सन 1905 साली गोंदावल्यास गुरुपौर्णिमा झाली। त्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जे प्रवचन झाले त्याचा सविस्तर सारांश त्या वहीत आढळला। तो तेवढा मी लिहून ठेवला होता। माझे आता वय झाले म्हणून तो हातावेगळा करावा या हेतूने
चरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये घातला आहे. हरिपंत मास्तर म्हणाले, श्री महाराज जे बोलले ते बहुतेक जसेच्या तसेच मी उतरून घेतले. काही शब्द व वाक्ये सुटली. डॉक्टर कुर्तकोटी महाभागवत यांना विचारूनच ते शब्द व ती वाक्ये मी लिहून घेतली. गुरुपूजा आटोपल्यावर रामासमोर श्री महाराज बसले. मंदिरातली स्त्री पुरुष दाटीवाटीने पुढे बसले. रामाला नमस्कार करून श्री महाराज म्हणाले, जगात श्रीमंत, बुद्धिवान व विद्वान माणसे आढळतात, पण श्रद्धावान माणसे सापडत नाहीत. आपल्या गुरुने जे सांगितले त्यावर श्रद्धा ठेवावी. ती श्रद्धा आपले काम करते. गुरु नाम देतात आणि सांगतात की तुम्ही हे नाम घ्या, म्हणजे तुम्हाला भगवंताचे दर्शन होईल. आपल्या इंद्रियांना भगवंत दिसत नाही, कारण इंद्रियांना सीमा असते. भगवंत सीमा ओलांडून राहतो, त्यामुळे तो इंद्रियांनी पाहता येत नाही. श्रद्धा म्हणजे जे आपण पाहिले नाही त्याच्यावर भरवसा ठेवणे. शेतकऱ्याचे जीवन बघा, तो श्रद्धेवर जगतो. आपल्याजवळ असलेले बी पेरतो व पिकाची वाट पाहतो. नवीन पीक येईल किंवा नाही याची त्याला खात्री नसते, पण निसर्गावर भरोसा ठेवून तो जगतो. श्रद्धा ठेवण्यात एक धाडस आहे. श्रद्धा ही मनाची शक्ती आहे. श्रद्धा ठेवणारा माणूस दुबळा नसतो. श्रद्धेच्या आधाराने आपण नाम घेत राहावे. नाम म्हणजे भगवंताची आठवण. आपण प्रपंचातील अनेक गोष्टींची आठवण ठेवतो, त्याच्यामध्ये भगवंताची एक आठवण ठेवतो. त्यामुळे त्या आठवणीला जिवंतपण नसते. ज्या ठिकाणी तुमची आठवण एका ठिकाणी भगवंताभोवतीच गोळा होईल, त्या दिवशी तुमच्या जीवाची सारी शक्ती एकत्र येईल. शक्ती एकत्र येण्यात एक धुंदी असते. त्या धुंदीमध्ये देहाचा विसर पडतो. तेथे आतील मंदिराचे दार उघडतात. मंदिरात हृदयाचा वीणा वाजू लागतो. त्यातून निघणारे दिव्य संगीत म्हणजे अनाहत नाद ऐकू येतो. गुरूंनी दिलेल्या नामावरील श्रद्धेच्या द्वारा भगवंत आपल्या जीवनात प्रवेश करतो. ज्या क्षणी आपल्याला फक्त भगवंताचेच नाम आठवेल, त्या क्षणी भगवंताचे दर्शन होईल. भगवंताची आठवण अखंड होत राहील. म्हणजेच त्याचे नाम अखंड चालले की तोच आपल्याला शोधत येतो. भगवंताला इतर कोणताही गुण आवडत नाही. आपल्या अंगी फक्त त्याचे नाम सतत घेण्याचा गुण पाहिजे. श्रद्धा भगवंताला आवाहन करते, पण ती प्रथम नामाचा हात धरते व मगच त्याला शोधते. सद्गुरूंनी सांगितले की नामात भगवंत आहे, मग तो नामात असलाच पाहिजे असे निसंशय वाटणे याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धेची प्रचिती अगदी सोपी आहे. मला तहान लागते ना, म्हणजे पाणी असले पाहिजे. लहान तहाने मूल भूक लागली की आईचे दूध शोधते. याआधी कधी ते दूध प्यालेले नसते. हाच श्रद्धेचा चमत्कार आहे. यामध्येच श्रद्धेची प्रचिती येते. जीव कोणीही न शिकविता आनंदाचा शोध करतो, म्हणून आनंद असला पाहिजे. आणि भगवंत आनंदरूप असल्यामुळे त्या भगवंताच्या स्मरणात तो प्राप्त होत असला पाहिजे. अर्थात नामावरील श्रद्धा ही मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. नामावर श्रद्धा ही खरी श्रीमंती समजावी. त्या श्रीमंतीने माणसाच्या जगण्याला ऐश्वर्य प्राप्त होते. सद्गुरू शिष्याला नाम देतात तेव्हा त्याला परमार्थाच्या दृष्टीने आपला म्हणतात. त्याला दत्तक घेतात. शिष्याने गुरुने दिलेले नाम मनापासून जपले तर गुरुचे अंतर्द्रिय ऐश्वर्य त्याला विनासायास प्राप्त होते. दृश्य वस्तूंचे ऐश्वर्य मरणसमयी हरवते,
पण गुरुने दिलेले अंतींद्रिय ऐश्वर्य मरणानंतरही बरोबर येते. त्या ऐश्वर्यामध्ये जीवाला भगवंताचा स्पर्श होतो. त्या दिव्य स्पर्शाचा चमत्कार असा आहे की कितीही नाम घेतले तरी जीवाची तृप्ती होत नाही. म्हणून केवळ नाम घेण्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो. नामाने काही मिळवायचे उरले नसून नामानंद भोगण्यासाठी जन्मास येणे यासारखे भाग्य फारच थोड्यांना लाभते. नामस्मरणमुळे होणारे बदल. निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षड्रिपू आपल्या मनात ठाम मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. शांत झोप लागते. वेळेवर जागही येते. पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते. त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो. क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभावस्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रमस्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे. जितके सांगावे तितके कमीच. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.